नमस्कार, श्रेयास किचनमध्ये आज आपण गावरान पद्धतीने मटण करणार आहोत. त्यासाठी 2 वाट्या मेथी, 2 मोठे कांदे, दालचिनीचे 2 तुकडे आणि भाजलेलं खोबरं हे साहित्य घेतलं आहे. आणि आता 2 किलो मटण घ्यायचे. मटणला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ करायचे. एका कुकरमध्ये अळणी रस्सा तयार करण्यासाठी 1 चमच तेल घालून आलं लसूण पेस्ट, हळद, धना पावडर आणि तिखट घालायचं. त्यामध्ये धुवून स्वच्छ केलेलं मटण घालून घ्यायचं. कुकरमध्ये मटण शिजवल्यामुळे आपली भाजी अगदी 10 मिनिटात रेडी होते. आणि कुकरमध्ये घातल्यानंतर मटण हे कसं आहे यावर डिपेंड करते की किती शिट्ट्या काढायच्या. कारण की जर मटण जरट असेल तर आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढावं लागेल आणि मटण कोवळं असेल तर 3 शिट्ट्यांमध्ये पण छान मऊसूत शिजते. आता आपण आवश्यकतेनुसार ग्लासभर पाणी करूया, म्हणजे हा अळणी रस्सा आपल्याला भाजीच्या रस्स्यामध्ये कामी येईल. पाणी घातल्यानंतर आता आपण धुवून स्वच्छ केलेली मेथी घालायची. मेथीमुळे मटणाला छान चव येते आणि मेथीप्रमाणेच आपण पालकसुद्धा घालू शकतो. चवीनुसार मीठ घालायचे. आता ढवळून घ्यायची भाजी. आता आपण कुकरचं झाकण लावून कुकरला 4 शिट्ट्या करून घेऊया, कारण की आपलं मटण हे थोडं जरट आहे त्याच्यामुळे. आणि 4 शिट्ट्या होई तोपर्यंत आपण इकडे भाजीच्या फोडणीची तयारी करूया. भाजीच्या फोडणीची तयारी करूया. कुकर थंड होतपर्यंत आपण एका कढईमध्ये 4 चमचे मोठे तेल घालून घेऊया. आपल्यासाठी 4 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये सर्वात प्रथम आलं लसूणची पेस्ट घालायची. पेस्ट छान शिजत आल्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आणि छान ढवळून घ्यायचं. कस्तुरी मेथीचा सुगंध येत आहे छान. आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला वाटण केलेलं खोबरं, वाटण केलेला कांदा आणि दालचिनी, मोठी भेंडी विलायची हे सर्व साहित्य घालायचं आहे क्रमाक्रमाने. आता आपण कांद्याची पेस्ट घालूया. कांद्याची पेस्ट आपले कच्चापणा गेलेलाच आहे, कारण की त्याआधी आपण त्याला फ्राय करून घेतला होता. त्याच्यामुळे तेलामध्ये तो अगदी 1 सेकंदातही चांगला मुरतो. आता आपण खोबऱ्याचं वाटण घालूया.